कळमेश्वर पोलिसांची समूळ उच्चाटन मोहीम, गावठी दारू व हातभट्ट्यांवर निर्णायक कारवाई, रुपये 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त। नागपूर ग्रामीण जिल्ह्याच्या कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गावठी दारू व्यवसायावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी 19/10/2025 रोजी एक ठोस आणि व्यापक मोहीम हाती घेतली आहे। पोलीस अधीक्षक माननीय श्री हर्ष पोद्दार आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पूर्ण करण्यात आली। कारवाईचे स्वरूप उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पराग पोटे काटोल, प्रभार सावनेर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गोंडखैरी, पारधी, बेडा आणि राहुळगाव या 3 ठिकाणी धाडी टाकल्या। अवैध दारू निर्मितीच्या ठिकाणी पोहोचून पोलिसांनी मोहफुलाचा सडवा, दारू आणि हातभट्ट्यांचे साहित्य नष्ट करण्यासाठी जेसीबी यंत्राचा प्रभावी वापर केला। या कार्यपद्धतीमुळे गावठी दारूचे साठे आणि निर्मितीचे स्रोत तात्काळ आणि कायमस्वरूपी नष्ट करण्यात यश आले। गुन्हे दाखल आणि जप्ती। या मोहिमेदरम्यान दारू व्यवसायाशी संबंधित 7 आरोपींवर 5 स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले। पोलिसांनी घटनास्थळावरून एकूण 1,38,880 रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जप्त केला आहे। कळमेश्वर पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागाने ही मोहीम शांततापूर्ण आणि यशस्वीरित्या पार पडली। या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायाला आळा घालण्याचा आणि समाजात कायदा व सुव्यवस्था राखण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी।